कुंभ राशीच्या लोकांना फेब्रुवारी 20 नंतर येणार भूकंप, तुम्ही कल्पना देखील केली नसेल असे दिवस येणार। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनेलमध्ये। 20 फेब्रुवारीनंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी काही महत्त्वाचे ग्रहयोग आणि त्याचे संभाव्य परिणाम यांचा आढावा घेऊया। हे अंदाज चंद्र राशीच्या आधारावर आहेत। व्यक्तिगत कुंडली आणि ग्रहस्थितीनुसार परिणाम वेगळे असू शकतात। संभाव्य अडचणी आणि आव्हाने। 1. आर्थिक तणाव आणि खर्च वाढ। ग्रहस्थिती, या काळात शनी आणि राहूचा प्रभाव वाढलेला असेल, त्यामुळे अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे। काय होऊ शकते? एखाद्या आर्थिक गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते। नोकरी किंवा व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात। कर्ज किंवा आर्थिक तंगी यामुळे तणाव जाणवू शकतो। सल्ला: मोठ्या गुंतवणुकीपासून सध्या दूर राहा। खर्च नियोजन करा आणि बचतीकडे लक्ष द्या। 2. नोकरी व्यवसायातील तणाव। ग्रहस्थिती, बुध आणि मंगळाच्या स्थितीमुळे कामाच्या ठिकाणी तणाव येण्याची शक्यता आहे। काय होऊ शकते? सहकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतो। नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे दडपण वाढू शकते। व्यवसायात स्पर्धा वाढू शकते। सल्ला: सहनशीलता ठेवा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा। कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी नीट विचार करा। 3. वैयक्तिक नाती आणि कुटुंबातील तणाव। ग्रहस्थिती, शुक्राच्या प्रभावामुळे नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढू शकतात। काय होऊ शकते? कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात। जोडीदारासोबत काही वाद होऊ शकतो। मित्रमंडळी किंवा नातेवाईकांशी संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे। सल्ला: संवाद वाढवा आणि कोणत्याही वादात प्रतिक्रिया देऊ नका। शांतपणे परिस्थिती हाताळा। 4. आरोग्याच्या समस्या। ग्रहस्थिती, शनी आणि राहूच्या प्रभावामुळे आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल। काय होऊ शकते? मानसिक तणाव किंवा झोपेच्या समस्या वाढू शकतात। जुन्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पचनसंस्था किंवा रक्तदाबासंबंधी त्रास जाणवू शकतो। सल्ला: नियमित आरोग्य तपासणी करा। संतुलित आहार आणि योग ध्यान याकडे लक्ष द्या। संधी आणि सुधारणा। अडचणी असूनही काही चांगले योगही संभवतात। करिअरमध्ये संधी। 20 फेब्रुवारीनंतर काही दिवसांमध्ये नवीन नोकरी किंवा पदोन्नतीसाठी संधी मिळू शकते। दीर्घकालीन मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील। आर्थिक नियोजन सुधारू शकते। खर्च वाढेल, पण योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल। नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडण्याची शक्यता आहे। नातेसंबंध सुधारणे शक्य। थोडा संयम ठेवल्यास नात्यांमध्ये सकारात्मक बदल होतील। जुने तंटे मिटण्याची शक्यता आहे। आरोग्य सुधारण्यासाठी चांगला काळ। योग्य आहार आणि दिनचर्या ठेवली तर तब्येत पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते। उपाय आणि सल्ले। 1. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे होणाऱ्या अडचणींसाठी शनिवारी गरिबांना मदत करा किंवा शनी मंदिरात तेलाचा अभिषेक करा। ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा। काळ्या तीळ आणि उडीद दान करा। 2. आर्थिक स्थिरतेसाठी खर्चाचे योग्य नियोजन करा। एखादी महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या। 3. करिअरमध्ये स्थिरतेसाठी महत्त्वाच्या कामांमध्ये घाईगडबड करू नका। नवीन संधी येतील, पण सावधगिरी बाळगा। 4. नातेसंबंध सुधारण्यासाठी संवादात गोडवा ठेवा आणि गैरसमज टाळा। घरात शांतता आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी दररोज रामरक्षा किंवा विष्णू सहस्रनाम पठण करा। 5. आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान करा। अधिक प्रमाणात पाणी प्या आणि ताजे अन्न खा। 20 फेब्रुवारीनंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी काही आर्थिक आणि नातेसंबंधातील अडचणी संभवतात। मात्र योग्य नियोजन, संयम आणि उपाय यामुळे हे संकट सहज टळू शकते। हे ग्रहस्थितीवर आधारित अंदाज आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, मेहनत चालू ठेवा आणि योग्य उपाय करा, नक्कीच यश मिळेल। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।